नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप अकॅडमी तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपला सिरीजचा तिसरा लेक्चर होणार आहे. तिसरं म्हणजे कोणतं? आता आपण 500 वन लाइनर घेणार आहे, बरोबर ना? 500 वन लाइनर हे तुम्हाला मोफत भेटणार आहे. कुठं? तर आपल्या लक्षदीप अकॅडमीच्या ॲपवर. आणि त्याचं लेक्चर कुठं भेटणार? तर YouTubeला भेटणार आहे. सर्व याच्यात झेरॉक्स मारू शकता. ते कसं घ्यायचं मी तुम्हाला सांगेल. ओके, चला आजचं तिसरं लेक्चर आहे. आपल्या लेक्चरला सुरुवात करू. अजिबात वेळ वाया नाही घालवायचा. पेपर आहे, ह्या वर्षी तुम्हाला पोलीस व्हायचंय. ह्या वर्षी ह्याच भरतीमध्ये व्हायचं, काहीही करा पण तुम्ही पोलीस झालेच पाहिजे, ही माझी इच्छा आहे. तुमच्या आई वडिलांचा जो काही मान आहे तो तुम्हाला राखायचा. वडिलांच्या अंगावर गुलाल पडला पाहिजे, त्यांच्या डोक्यावर तुम्हाला मानाचा फेटा हा तुम्हाला आणायचा आहे. लग्नामध्ये तर खूप सगळ्यांनाच बांधता, पण हा रुबाब थोडा वेगळाच असतो. यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पण शेअर करायचा आहे. आणि नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही. चलो बघा काय रे, पहिलं धरणाच्या पाण्याची क्षमता कोणत्या एककामध्ये मोजली जाते? टीएमसी मध्ये मोजली जाते. कशामध्ये? तर टीएमसी. हा लक्षात असू द्या, जे धरणाचं पाणी असतं ना त्याची क्षमता कोणतं एकक आहे? तर टीएमसी मध्ये. भारतातलं सर्वात मोठं नैसर्गिक बंदर कोणतं आहे? तर सर्वात मोठं नैसर्गिक बंदर आहे मुंबई. त्यानंतर भीमा नदीचा उगम हा कोणत्या ठिकाणी झालेला आहे? तर भीमाशंकर, पुणे. भीमा नदीचा उगम. मानवी शरीरातील गुणसूत्रांची संख्या. आता बघा इथं काय म्हणले? संख्या म्हणले. संख्या म्हणलं तर 46 सांगायचं, 46. आणि जोड्या जर म्हणलं तर किती सांगायचं? 23 जोड्या सांगायचं. लक्षात असू द्या, पेपरला विचारलेलं आहे. गुणसूत्रांची संख्या ते एकूण 46 आणि जोड्या किती? तर 23 आहे. ओके. अजीवनसत्वाच्या अभावी कोणता रोग होतो? रातआंधळेपणा. अजीवनसत्वाच्या अभावी कोणता रोग होतो? रातआंधळेपणा. LIC ची स्थापना केव्हा झाली? 1956 ला झालेली LIC ची स्थापना. विद्युत धारेचे एकक कोणते? एम्पियर आहे. विद्युत धारेचे एकक एम्पियर आहे. त्यानंतर टेलिव्हिजनचा शोध कोणी लावला? जॉन बेयर्डने लावलेला आहे. टेलिव्हिजनचा शोध कोणी लावला होता? जॉन बेयर्डने. 3 जानेवारी हा कोणता दिवस असतो? बालिका दिन असतो. सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस. सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस 3 जानेवारी आहे. तो काय म्हणून बनवला जातो? तर बालिका दिन म्हणून बनवला जातो. ओके. आणि भारताच्या पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? KC नियोगी. हा प्रश्न मुंबई शहराला होता. पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण? तर KC नियोगी. लगेच रिव्हिजन घ्यायचं जेणेकरून तुम्हाला पाठ होणार आहे. बघा, धरणाच्या पाण्याची क्षमता कोणत्या एककामध्ये? टीएमसी मध्ये. सर्वात मोठं नैसर्गिक बंदर कोणतं? मुंबई. भीमा नदीचा उगम भीमाशंकर, पुणे. मानवी गुणसूत्रांची संख्या किती? तर संख्या आहे 46, जोड्या आहे 23. अजीवनसत्वाच्या अभावी कोणता रोग होतो? रातआंधळेपणा. LIC ची स्थापना केव्हा झाली? 1956 ला. विद्युत धारेचे एकक कोणते? एम्पियर आहे. टेलिव्हिजनचा शोध कोण लावला? जॉन बेयर्डने लावला. 3 जानेवारी कोणता दिवस असतो? बालिका दिन. त्यानंतर भारतातल्या पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहे? तर KC नियोगी. चला पुढे बघा, भारतात नियोजन आयोगाची स्थापना. नियोजन आयोगाची स्थापना केव्हा झाली? 15 मार्च 1950 ला. बघा, महत्वाचे नियोजन आयोग. जसं आता नीती आयोग आहे ना, तर अगोदर काय होतं? नियोजन आयोग होतं. याची स्थापना झाली 15 मार्च 1950 ला. याचे पण अध्यक्ष पंतप्रधानच असायचे आणि नीती आयोगाचे पण कोण येतं? पंतप्रधानच असतात. ओके. भारत चीन युद्ध केव्हा झालं होतं? बघा, भारत आणि चीन यांच्यामध्ये युद्ध झालं होतं आपल्या 1962 ला झालं होतं. आपला भारत आणि चीन देशामध्ये 1962 साली युद्ध झालं होतं. त्यानंतर रामकृष्ण मिशनची स्थापना केव्हा झाली? तर रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी विवेकानंद 1897 साली केलेली. रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? तर स्वामी विवेकानंद यांनी. केव्हा केली रे? 1897 रोजी. ओके. घटना समितीचे अध्यक्ष. बघा, घटना समितीचे म्हणले डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तुमचा प्रश्न चुकवण्यासाठी तुम्हाला ऑप्शनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येतील. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. आणि घटना समितीचे म्हटलं तर कोण सांगायचं? डॉक्टर राजेंद्र प्रसाद सांगायचं. ओके. भारताच्या सरन्यायाधीशांना शपथ कोण देतं रे? तर राष्ट्रपती देतात. बघा, भारताचे जे सरन्यायाधीश आहे यांना शपथ कोण देतं? तर राष्ट्रपती. SBI ची स्थापना केव्हा झाली? 1955 ला. बघा, SBI ची स्थापना म्हणजे भारतीय स्टेट बँकेची स्थापना केव्हा? 1955 साली झाली. आणि याचं मुख्यालय जर विचारलं तर काय सांगायचं? मुंबई सांगायचं. SBI चं मुख्यालय कुठे? तर मुंबई या ठिकाणी. पहिल्या हरित हायड्रोजन पायलट प्रकल्पाचं उद्घाटन कोणत्या राज्यामध्ये झालं? तर हिमाचल प्रदेश या ठिकाणी झालेलं आहे. पहिल्या हरित हायड्रोजन पायलट प्रकल्पाचं उद्घाटन हे कोणत्या राज्यामध्ये झाले? तर हिमाचल प्रदेश. तसंच सर्व हिम नद्या गमावणारा पहिला देश कोणता?
तर व्हेनेझुएला. कोणता आहे तर व्हेनेझुएला सर्व हिमनद्या गमावणारा पहिला देश आहे. पुढचा प्रश्न महत्वाचा आहे. 1973 मध्ये चिपको आंदोलन कोणत्या राज्यात सुरू झाले? उत्तराखंड मध्ये झालं होतं. 1973 मध्ये चिपको आंदोलन झालं होतं. सुंदरलाल बहुगुणा हे त्याचे प्रमुख होते. तर कोणत्या राज्यामध्ये याची सुरुवात झाली? तर बघा उत्तराखंड या राज्यामध्ये सुरुवात झाली. आणि सुनील छत्री, बघा सुनील छत्री हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर फुटबॉल या खेळाशी संबंधित. ओके, सुनील छत्री फुटबॉल. बघा आता भारतात नियोजन आयोगाची स्थापना केव्हा झाली? 15 मार्च 1950. भारत चीन युद्ध केव्हा झालं? 1962 ला. रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी विवेकानंद 1897. घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद. भारताच्या सरन्यायाधीशांना शपथ कोण देतं? राष्ट्रपती. SBI ची स्थापना केव्हा झाली? 1955. मुख्यालय कुठे? तर मुंबई. पहिल्या हरित हायड्रोजन पायलट प्रकल्पाचं उद्घाटन कोणत्या राज्यात झालं? तर हिमाचल प्रदेश. सर्व हिमनद्या गमावणारा पहिला देश कोणता आहे? तर व्हेनेझुएला. त्यानंतर 1973 मध्ये चिपको आंदोलन कोणत्या राज्यात? तर उत्तराखंड. आणि सुनील छत्री कोणत्या खेळाशी? तर फुटबॉल. ओके, चला आता लक्ष द्या. महत्वाची बॅच आहे तुमच्यासाठी. हे फ्री भेटणार आहे तुम्हाला. ज्या अगोदरचे 500 वन लाईनर ते मोफत आहे, त्याच्यामध्ये काहीच काळजी करायची नाही. 1 रुपया लागणार नाही तुम्हाला. पण जर पोलीस भरती करताय आणि PYQ करत नसेल तर चुकीच्या मार्गाला. PYQ करा, खूप महत्वाचे. आपण 2024च्या सर्व प्रश्नपत्रिका, बघा 2024च्या सर्व प्रश्नपत्रिका आपण या PYQ बॅच मध्ये कव्हर करणार आहे. यामध्ये एकूण 36 जिल्ह्यांचा समावेश असणार आहे. किती? 36 जिल्हे पूर्ण आपण कव्हर करणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना बॅच घ्यायची अशा विद्यार्थ्यांनी मला बघा 8329603029 या नंबरवर मला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. मी तुम्हाला ऍपची लिंक देईल. ऍप डाउनलोड करा. ऍप डाउनलोड केला की ते संपूर्ण पोलीस भरतीमध्ये जा. त्या फोल्डरमध्ये तुम्हाला ही बॅच भेटणार आहे. PYQ बॅच आहे 36 जिल्ह्यांची. आणि याचं PDF पण तुम्हाला आपल्या ऍपमध्येच भेटणार आहे. ओके, चलो नेक्स्ट. ॲबेल पुरस्कार. बघा ॲबेल पुरस्कार हा कोणत्या विषयाकरता दिला जातो? ॲबेल पुरस्कार हा गणितासाठी दिला जातो. ॲबेल पुरस्कार कशासाठी दिला जातो? तर गणितासाठी. अर्थशास्त्राचे जनक कोण आहे? अर्थशास्त्राचे जनक आहे ॲडम स्मिथ आहे. अर्थशास्त्राचे जनक कोण आहे? तर ॲडम स्मिथ आहे. मराठीतील पहिलं साप्ताहिक दर्पण आहे, बरं ना, हे कोणी सुरू केलं होतं? बाळशास्त्री जांभेकर. पुढे जाऊन प्रश्न येईल केव्हा सुरू केलं होतं? 1832 ला. बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलं होतं, पण केव्हा? तर 1832 रोजी. भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प कोठे उभारण्यात आला आहे? तारापूर, पालघर. भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलाय? तर तारापूर, पालघर. पितळखोरा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? पितळखोरा सर्वात प्राचीन लेणी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी ही लेणी वसलेली आहे. गिरणा नदी कोणत्या नदीची उपनदी? तर तापी या नदीची काय तर उपनदी. कोणती? गिरणा नदी. बेटला राष्ट्रीय उद्यान. बघा बेटला राष्ट्रीय उद्यान हे कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर झारखंड मध्ये बेटला राष्ट्रीय उद्यान. तांदळाचे सर्वाधिक उत्पादन हे कोणत्या राज्यात होते? पश्चिम बंगालमध्ये होतं. तांदळाचं सर्वाधिक उत्पादन कुठं होतं? तर पश्चिम बंगालमध्ये. आणि डायनामाइटचा शोध कोणी लावला? तर अल्फ्रेड नोबेल यांनी लावला. डायनामाइटचा शोध कोणी लावला? तर अल्फ्रेड नोबेल. आणि शेवटचा प्रश्न, सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च सेंटर हे कोणत्या ठिकाणी? तर पुणे या ठिकाणी. लक्षात, सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च सेंटर कुठे? पुणे या ठिकाणी. चला या 10 प्रश्नांचं रिव्हिजन आणि आपले आजचे 30 प्रश्न पूर्ण झाले. आपला उपक्रम कसा वाटतो? एक छानशी कमेंट जर केली तर मला आणखीन ऊर्जा भेटते, कारण ह्या वर्षी मला तुमच्या वर्दीचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. नवीन असाल तर चॅनल लाईक सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ मात्र जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. बघा काय आहे? ॲबेल पुरस्कार गणित क्षेत्राशी. अर्थशास्त्राचे जनक कोण आहे? ॲडम स्मिथ आहे. पहिलं साप्ताहिक दर्पण कोणी सुरू केलं? बाळशास्त्री जांभेकर. पहिला अणुऊर्जा प्रकल्प कुठे उभारण्यात आला? तारापूर, पालघर. पितळखोरा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? छत्रपती संभाजीनगर. गिरणा नदी कोणत्या नदीची उपनदी? तापी. बेटला राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? झारखंड. तांदळाचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होते? पश्चिम बंगाल. आणि डायनामाइटचा शोध कोणी लावला? तर अल्फ्रेड नोबेल यांनी लावला. आणि शेवटचं सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च सेंटर हे कोणत्या ठिकाणी? तर पुणे या ठिकाणी. ओके, चला अशा प्रकारे आजचे आपले 30 प्रश्न पूर्ण झाले. लवकरच आपण पुढील लेक्चरला भेटू. सर्वांनी अभ्यास करा आणि तुमच्या आई वडिलांसाठी जी लढाई सुरू केली ती पूर्ण करा. ओके, चलो आता हे लेक्चर आपण इथंच थांबवतोय. धन्यवाद.